कदम आहे. मी देवांश आणि प्रांजलची मम्मी आहे. ॲक्च्युली आम्ही यांना आधी ॲबॅकसचा क्लास लावला होता, ज्याच्यामध्ये देवांशमध्ये इम्प्रूव्हमेंट होती स्टार्टिंगला, पण नंतर तो खूप कंटाळा करायला लागला, एका जागावर बसून एवढा वेळ करत नव्हता. तर त्याला आम्ही मिड ब्रेनचा क्लास लावला होता. क्लास लावल्यानंतर त्याच्यात पहिले 2 दिवस वर्कशॉप होता क्लासमध्ये, तिथे त्यांनी व्यवस्थित केलं. पण नंतर घरी आल्यानंतर त्याची डेली प्रॅक्टिस वगैरे ते सर्व घेऊन आता तो प्रॉपरली करत आहे, शांत झालाय, कॉन्सन्ट्रेट एका जागेवर बसून अभ्यास करतोय. प्लस आता ॲबॅकस जिथं तो 1 पान 2 तासात करायचा, तर 2-2, 3-3 पानं करतोय. हो, 4-4 पेजेस पण करतोय तो. लेवलचे पण सम स्वतःहून करतोय. डाऊट आला तर फक्त तिच्या दीदीला विचारतो. आणि प्रांजल मध्ये ऑलरेडी म्हणजे होतं, पण जेव्हा स्टार्टिंगला आम्हाला सांगितलं होतं किंवा मॅमने जसे व्हिडिओज वगैरे टाकले होते, मला ट्रस्ट नव्हता, की मला असं वाटत होतं की त्या पट्टीमधून खरंच काहीतरी दिसत असेल यांना, किंवा नाही का त्यांना काहीतरी ट्रिक दिली असेल इथून बघा, किंवा मी स्वतः ती पट्टी लावून सुद्धा बघितलं की काही दिसतंय का, तर त्यामधून काही दिसत नाही. पण ही मुलं उलटे काठ सुद्धा आता ओळखतात. देवांश थोडा अजून आहे वीक, पण प्रॅक्टिसने ते सुद्धा होऊन जाईल त्याचं. येस, आम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसतीये त्यामध्ये देवांसाठी. तर येस, थँक्यू सो मच. माझं नाव देवांश प्रवीण कदम आहे. मी क्लास 3rd मध्ये आहे. मला ॲबॅकस पहिला हार्ड जायचा, आता मी मिड ब्रेनचा क्लास लावला म्हणून मला इझी जातोय. आता मी आता डोळे बंद करून कार्ड्स बनवतोय, पझल सॉल्व्ह करतोय. आता मॅम बोलली मला मी कार्ड उलटे ओळखले ना तर मला गिफ्ट देणार. हो, गिफ्ट मिळणार उलटे कार्ड्स ओळखले की. हा, आणि तू पहिल्यांदा किती रोज करायचा अबॅकसचा, आता किती करतो? हा, आता किती करतो? 24. व्हेरी नाईस बेटा, व्हेरी नाईस, गुड.